नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता सकाळी सासूबाईंना आणि यांना चहा टाकलाय। आज माझे दीर आणि जाऊ येणार आहेत, तर स्वयंपाक करणार आहे आणि सासूबाई त्यांच्यासोबत गावी जाणार आहेत। तर तुम्हाला जो खिडकीमध्ये मनी प्लांट दिसत आहे ना, तर तो मी पाण्यामध्ये लावलेला आहे। तर छान येतो। तुम्हाला जरी लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता, कारण मी हे काचेची बरणी होती माझ्याकडे, तर त्याचं झाकण हरवल्यामुळे मी ती बरणी न फेकता त्यामध्ये पाणी भरून मनी प्लांट लावलेला आहे। तर चहा वगैरे झाल्यानंतर मी इथे पोळ्यासाठी पीठ भिजवलंय आणि गवारीच्या शेंगाची भाजी करण्यासाठी सासूबाईंनी शेंगा मला निवडून दिल्या होत्या, म्हणजे निसून दिल्या होत्या, आणि आता त्याची मी भाजी करते। त्यासाठी मी गवारीच्या शेंगा भाजून घेते। बरेच जण शिजवून घेतात, पण भाजून शेंगा घेतलेली भाजी खूप छान लागते। तर मी गवारीच्या शेंगाची भाजी करताना शेंगा भाजूनच भाजी बनवते। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। आता शेंगा भाजतात, तोपर्यंत शेंगा भाजत भाजत इकडचा जो ओटा आहे ना, तर तो मी आवरून घेते। यांनी खूप सारी केळी काल आणली होती आणि मी पण बाहेर गेले होते ना, तर मी पण केळी आणली होती। आता खूप मोठी केळी झाली, पण आकांक्षा रोज मग त्या 2 केळीचा ज्यूस करून पिती। आवडतो तिला। तिला दादूने शिकवलाय कसा बनवायचा, आणि मग ती तिच्या हाताने करते। तर इथे मी हा टेबल आवरून घेते। तर गवारीच्या शेंगाची भाजी झाल्यानंतर मी काय केलं, वालाच्या शेंगाची भाजी पण करत आहे। त्यासाठी मी शिजत ठेवल्या होत्या शेंगा, कारण यांना डब्याला द्यायची होती भाजी। मग एक भाजी पातळ झाल्यामुळे दुसरी भाजी त्यांना वालाच्या शेंगा करू लागले।
तर इथे मी पोळ्या करून घेतल्यात आणि रात्रीचं पीठ होतं थोडंसं फ्रीजमध्ये, तर त्या पिठाच्या ना 4-5 पोळ्या झाल्या होत्या आणि मग मी तुकडे बनवले. कारण फ्रीजमध्ये पीठ ठेवलेल्या पिठाच्या जर पोळ्या केल्या ना तर खाऊ नाही वाटत आणि हे त्यांना डब्बा देऊन झाल्यानंतर थोडी वालाच्या शेंगाची भाजी उरली होती आणि तुकडे ना खूप छान होतात ना, तर माझ्या घरात सगळ्यांना तुकडे खूप आवडतात आणि त्यासोबत दही असल्यावर तर अजूनच आवडतात. तर इथे मी आता घर आणि ओटा आवरून घेते. तर सोफ्यावरचं एक कुशन आकांक्षाने अभ्यासासाठी घेतलं होतं. मी मसाले बिझनेस करते. जर तुम्हाला मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्यावरती व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हॉल ते आवरून झाला आहे आणि भांडे होते रात्रीचे तर ते लावते आणि बाहेरचं पण मला आवरायचं आहे. पण मी म्हटलं आता तुम्हाला पहिले माझं बांबूचं झाड दाखवावं. कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. आजचा ब्लॉग इथेच संपत आहे. धन्यवाद.